मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मनुस्मृती भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन ग्रंथ, जो हजारो वर्षापासून धर्म, न्याय आणि नैतिकतेचा मार्ग दाखवत आला आहे. पण या ग्रंथातील 11व्या अध्यायात उल्लेखलेल्या पाप आणि प्रायश्चित्त यांचे गूढ काय आहे? पाप केल्यावर प्रायश्चित्ताच्या विविध पद्धती कोणत्या आहेत? आणि जर प्रायश्चित्त न केल्यास दैवी शिक्षेची भयानक रूपे कशा प्रकारे आपल्या जीवनावर परिणाम करतात? आज आपण मनुस्मृतीत सांगितलेले पाप, प्रायश्चित्त, मुक्ततेचे विधी आणि दैवी शिक्षा या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातील 11व्या अध्यायाच्या निवडक 15 श्लोकांवर आधारित आपण जाणून घेणार आहोत, ज्यात पापांचे स्वरूप, त्याचे परिणाम आणि त्यातून मुक्ततेचा मार्ग स्पष्ट केला आहे. लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या संशोधनावर आधार आहे आणि याचा आधार घेत आपण या श्लोकाचे अर्थ आणि त्यामागील तत्वज्ञान उलगडणार आहोत, ते सुद्धा त्यांच्याच भाषेत. त्यांच्या पुस्तकातील पृष्ठावरील जसे विचार आहेत तसेच आपण पाहणार आहोत. तर चला या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया, जिथे धर्म, न्याय आणि कर्माचे रहस्य उघड होते. मित्रांनो, आपण जर आमचे मनुस्मृती सिरीजचे व्हिडिओ या आधीचे पाहिले नसतील तर ते जरूर पहा. प्रत्येक अध्यायावर आधारित स्पेशल एक व्हिडिओ आहे, ज्याची लिंक तुम्हाला जी आहे एक प्रकारची लागून जाईल आणि तुम्हाला विषय नक्कीच चांगल्या प्रकारे समजेल. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला. मनुस्मृतीतील अध्याय 11वा बरीचशी पुनरुक्ती असलेला हा अध्याय आहे. या अध्यायात एकूण 265 श्लोक आहेत. पाप आणि प्रायश्चित्ता संबंधाने माहिती सांगण्यात आलेली आहे. नानाविध पापे व त्यातून मुक्त होण्यासाठी सांगितलेली प्रायश्चित्ते व उपाय दिलेले आहेत. प्रायश्चित्त केले नाही तर होणारी दैवी शिक्षा असा एकंदर प्रकार आहे. याचा गुन्हा किंवा न्यायाधीश यांच्याशी संबंध नाही. या अध्यायातील निवडक श्लोकांचा परामर्श लेखकांनी घेतलेला आहे. श्लोक क्रमांक 4. सर्वरत्नानी राजा तू यथार्ह प्रतिपाद्येत ब्राह्मणान्वे दवी दुषो यथार्थ चैव दक्षिणाम. या श्लोकाचा अर्थ आहे, राजाने आपल्या जवळील सर्व मौल्यवान खडे, रत्ने, मोती आणि यज्ञ करणाऱ्या वेदवत्या ब्राह्मणास दक्षिणा म्हणून द्यावी. याच धर्मनियमाच्या आधारे बहुजनांना लुबाडले आहे. राज्याभिषेकाच्या वेळीही गागाभट्टाने आणि इतर भटांनी दक्षिणेच्या नावाखाली शिवरायांकडून बरेच धनद्रव्य मिळवले. हिंदू बोंबलून आजही भटा ब्राह्मणांचा हा लुटारूपणा चालू आहे. हे कमी म्हणून की काय, गेल्या काही वर्षापासून अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने विटा, लोखंड, सिमेंट ही दक्षिणेत घेणे चालू आहे. त्या अयोध्येत किती पोचल्या, मधल्यामध्ये किती गायब झाल्या, काही हिशोब नाही. अशा प्रकारचे प्रश्न लेखक इथे नमूद करतात. श्लोक क्रमांक 6. ध्वनानी तू यथाशक्ती विग्रेणु प्रांती पादयेत विदवित्सु विविक्रेषु प्रेत्यस्वर्ग समश्रुते. या श्लोकाचा अर्थ आहे, वेद जाणणाऱ्या ब्राह्मणास धन देणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. यातून म्हणून 2 गोष्टी साध्य केल्या. वेद जाणणाऱ्या ब्राह्मणास दान दिव्याने स्वर्गप्राप्ती होते, असे खोटे प्रलोभन दाखवून नानाव्रते यज्ञप्रसंगी क्षत्रिय वैश्यांनी त्यांनी कष्टाने कमावलेले धन ब्राह्मणास देण्यास भाग पाडले. दुसरे, वेद पठनाने विनाकष्ट धन प्राप्त होते हे दिसून आल्याने ब्राह्मणांना वेदाध्ययनाकडे प्रवृत्त केले. वास्तविक वेदांचा अर्थ कुठल्याच ब्राह्मण पंडितांना कळलाच नाही. थापा मारण्यात मात्र ते पटाईत आहेत. वेदातील ढोंग धतुरा तुकोबारायांनी ओळखला होता. म्हणूनच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासही ठावा, इतरांनी वहावा
भारमाथा. श्लोक क्रमांक 11. यज्ञश्चेत् प्रतिरुद्धः स्थादिकेनान्यत् यज्वनः ब्राह्मणस्य विशेषेण धार्मिके सती राजनी. या श्लोकाचा अर्थ आहे, धार्मिक राजाच्या राज्यात राहणाऱ्या ब्राह्मणाचा यज्ञ काही गोष्टीमुळे थांबला असेल तर उपाय पुढील श्लोकात दिलेला आहे. श्लोक क्रमांक 12. यो वेश्यः स्वादबहु पशु हीन क्रतु रसुमपः कुटुंबातस्य तदद्रव्य माहिरज्ञ सिद्धये. याचा अर्थ आहे, अशा वेळी जो वैश्य बरीच गुरेढोरे बाळगून असेल तर त्याचे घरून धन चोरून नेऊन यज्ञ पूर्ण करावा. श्लोक क्रमांक 13. आहेरे त्रीणी वा द्वे वा काम शूद्रस्य वेश्मनः नहि शूद्रस्य यज्ञेषु कश्चिदस्ति परिग्रह. याचा अर्थ आहे, यज्ञाची पूर्ती वेश्याकडील चोरून आणलेल्या धनानेही होत नसल्यास शूद्राच्या घरून चोरी करून किंवा जबरदस्तीने करून धन आणावे. श्लोक क्रमांक 14. योनाहिताग्नि शतगुर यज्वा च सहस्त्र गुहु यौरपी कुटुंबाम्या महरे द्ववी रिच्या रयत. याचा अर्थ, ज्याने अग्निहोत्र चालविलेले नाही परंतु 100 गायी बाळगून आहे, तसेच ज्याने सोमयज्ञ केलेला नाही परंतु 1000 गायी बाळगून आहे. यज्ञ पार पाडण्यासाठी या दोघांचेही घरातून आवश्यक असलेले धन कोणताही विधी निषेध न बाळगता ब्राह्मणांनी घेऊन यावे. यज्ञाच्या निमित्ताने त्रिवर्णांनी कष्टाने कमावलेल्या कमाईवर कायदेशीर डाका टाकण्याचा हक्क म्हणून ब्राह्मणांना देऊन टाकला आहे. असे डाके धार्मिक राजाच्या राजवटीतच टाकण्याचा हितोपदेश केला, कारण अधार्मिक म्हणजे वेद प्रामाण्य न मानणाऱ्या अनार्य राजाच्या राजवटीत असे करू गेले असते तर ना शेंडी शिल्लक राहिली असती न जानवे. ही सर्व दादागिरी धार्मिक राजा असलेल्या राजवटीतच असे. तसेच यज्ञ सामुग्रीच्या चोऱ्या करण्याचे उत्तेजन देण्याएवढे मनुचे अधपतन झाले आहे. श्लोक क्रमांक 26. देवस्व ब्राह्मणस्व वा लोभेनोपहि नास्ति यः स पापात्मा परे लोके गृध्रुच्छिष्टेन जीवती. या श्लोकाचा अर्थ आहे, जो देवा ब्राह्मणाचे धन लोभाने हरण करतो तो पापी अनेक जन्मे गिधाडांचे उष्टे मांस भक्षण करीत जिवंत राहतो. या श्लोकातील अर्थ स्पष्ट असला तरी एका बाबीची माहिती मिळते. ती बाब म्हणजे अशी की मनुष्या काळी व त्यापूर्वीही देव ही मानव योनीतीलच होते व ही देव जमात ब्राह्मण जमातीपेक्षा श्रेष्ठ व बलिष्ठ होती. भारतातील मूल निवासी हे आर्यांना भटकी, चोर आणि नीच मानत असल्यामुळे ब्राह्मण पंडितांनी आपला मोठेपणा दाखविण्यासाठी मनुस्मृतीची निर्मिती केली. बहुजनांच्या धर्मविधीत आपले महत्त्व घुसविले. आपणास सांगण्यात येत असलेल्या विष्णू, लक्ष्मी, इंद्र, ब्रह्म, वरुण, यम इत्यादी 33 कोटी देवांची फलटण जर ऐश्वर्य संपन्न स्वर्गात सुखात लोळत होती तर अशा त्या देवांना पृथ्वीवरील क्षुल्लक धनाची काय आवश्यकता. देवाचे नावासोबत स्वतःचेही नाव जोडून आपले महात्म्य वाढवून संकटाची भीती दाखवून त्रिवर्णास लुटण्यास सोपे जावे या हेतूनेच या मंत्रांची रचना केल्याचे स्पष्ट होते असं लेखक म्हणतात. श्लोक क्रमांक 31. न ब्राह्मणो वेद्यत किच्छिद्राजानी धर्मवित स्ववीर्येणेव ताच्छिद्यान्मानवान पकारिणः. या श्लोकाचा अर्थ आहे, धर्मज्ञ ब्राह्मणास जर कोणी थोडाफार त्रास दिला किंवा थोडेफार नुकसान केले तर राजाकडे तक्रार करू नये, तर ब्राह्मणानेच त्या व्यक्तीस शासन करावे. श्लोक क्रमांक 32. स्ववीर्याद्राज वीर्याच्च स्ववीर्य बलत्तरम तस्मास्वेनैव वीर्येण निगृहिणा या दरी द्विजः. या श्लोकाचा अर्थ, ब्राह्मणाचे सामर्थ्य राजाच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे. यास्तव ब्राह्मणाने आपल्या सामर्थ्यानेच शत्रूचा नाश
घडवून आणावा. वरील दोन्ही श्लोकावरून ब्राह्मणांचे सामर्थ्य राजापेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांनी स्वतःवरील अन्यायाचे स्वतःच निवारण करून गुन्हेगारास शासन करावे असे सांगून मनूने राजाच्या न्यायदानाच्या व शासन करण्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले. भटब्राह्मण बिनलढाऊ वर्ग आहे. आजपर्यंत त्याने कुठलीही मोठी लढाई जिंकली नाही, पण कुटिलपणा आणि कृतज्ञपणात मात्र ते प्रवीण होते. तरीही स्वबळावर दीर्घकाळ त्यांचे राज्य टिकले नाही. बहुजन राजांची मर्जी संपादन करून त्यांनी सत्ता पदे मिळविली, हा त्यांचा इतिहास आहे. आता स्वबळावर नाश करावा म्हणजे कूटनीतीने नाश करावा असे मनुस अभिप्रेत आहे. त्यावर हुकूम मनुवाद्यांनी मौर्य सम्राट बृहद्रथ, चारवाक, तुकोबापासून ते महात्मा गांधी पानसरेपर्यंत अनेकांना संपण्याचा इतिहास साक्षी आहे. श्लोक क्रमांक 35. विधाता शासिता वक्ता मैत्रो ब्राह्मण उच्यते तस्मे न कुशल ब्रूयान्न शुष्का गीर मिरयेत. या श्लोकाचा अर्थ आहे, शास्त्राने नेमून दिलेली कर्मे करणारा पुत्र, शिष्यास शासन करणारा, प्रायश्चितादी धर्माचा वक्ता व सर्व भूतांशी मैत्री करणारा जो असतो त्यास ब्राह्मण म्हणतात. यास उद्देशून अनिष्ठ वाणी उच्चारू नये, त्यास धिक्कारयुक्त वृक्षवाणीही उच्चारू नये. पूर्वीच्या लोकांमध्ये जन्मताच ब्राह्मण होतो. कितीही वाईट कर्मे केली तरी ब्राह्मणत्व जात नसल्याचे प्रतिपादन केले आहे. या श्लोकातून मात्र गुणकर्मावरून ब्राह्मण कुणास म्हणावे ते सांगितले आहे. ही विसंगती ही मनुस्मृतीतील रुच्यांचे संकलन आणि रचना अनेकांनी केल्याचे स्पष्ट मात्र होते. त्यातील बराच भाग खोटा आणि काल्पनिक आहे असं लेखक इथे म्हणतात. श्लोक क्रमांक 39. पुण्यन्वन्यांनी कुर्वित श्रद्धानु जितेंद्रिय न त्वल्पदक्षिणैर्य ज्ञैर्य जन्ते ह कथंचन. या श्लोकाचा अर्थ आहे, श्रद्धावान जितेंद्रिय पुरुषांनी यज्ञाव्यतिरिक्त तीर्थयात्रेसारखी अन्य पूर्ण कर्मे करावी. शास्त्रात सांगितलेल्यापेक्षा कमी दक्षिणा देऊन कधीही यज्ञ करू नये. श्लोक क्रमांक 40. इंद्रियाणी यश स्वर्गमायु कीर्ती प्रजा पशून हंत्यंत्य दक्षिणो यशस्त स्मान्न अल्पधनो यजेत. या श्लोकाचा अर्थ आहे, यज्ञात अल्पदक्षिणा देणाऱ्या यजमानाचे डोळे, कान, वाचा इत्यादी इंद्रिये यश, स्वर्ग, कीर्ती, अपत्ये, गुरेढोरे नाश पावतात. म्हणून कमी धन देऊन यज्ञ करू नये. प्रथम शास्त्रात सांगितलेले आहे त्यापेक्षा कमी धन देऊन यज्ञ करू नये अशी सूचना देऊन ही लोक ऐकणार नाहीत, म्हणून कमी दक्षिणा देऊन यज्ञ करून घेणाऱ्यास यज्ञाचे पुण्य तर मिळत नाहीच, उलट त्याचे सर्वस्व नष्ट होते. परलोकातील स्वर्गही मिळत नाही अशी धमकीही देण्यास मनू विसरला नाही. बरे, स्वर्गाची कल्पना काय, तर तिथे गेल्यावर कोणतेही काम न करता ऐश आरामाचे जीवन जगणे, अमृतपान करीत लोळत राहणे, अप्सरांकडून शरीर सुख मिळवणे, मनमुराद नाचणे, गाणे ह्या कपोल कल्पित स्वर्ग सुखासाठी पुण्यगाठीत पडावे. म्हणून खर्चिक यज्ञ करून होते नव्हते ते सारे गमावणे व पुन्हा कबाड कष्ट करणे. बिचारे काही भोळे बहुजन शतकानुशतके ह्या मृगजळाप्रमाणे ऊर फुटेस्तव धावतच आहेत. त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण कष्टाने कमावलेल्या द्रव्याचे बळावर ब्राह्मण जिवंतपणीच या भूतलावरच स्वर्ग सुख भोगत आहेत असे विचार लेखक इथे नमूद करतात. श्लोक क्रमांक 84. ब्राह्मणः संभवेनैव देवानामपि दैवतं प्रमाणचैव लोकस्य ब्रह्मत्रैव हि कारणम. या श्लोकाचा अर्थ आहे, ब्राह्मण केवळ जन्मानेच देवांनाही पूज्य आहे, तो देवांचीही देवता आहे व लोकांचे प्रत्यक्षासारखे प्रमाण आहे, कारण वेद त्याचे मुळाशी आहे. याच अध्यायातील श्लोक 26च्या रचनेच्या काळानंतरचा हा श्लोक दिसून येतो. या श्लोकाचे रचना काळापर्यंत देव या जमातीचे श्रेष्ठत्व महत्व लयात जाऊन ब्राह्मणच देव जमातीचेही
देव झाल्याचे ध्वनित होते. श्लोक क्रमांक 205. ताडयित्वा तृणे नापी कंठे बाबध्य वाससा विवादेवा निर्विजित्य प्राणिपत्य प्रसादयेत. या श्लोकाचा अर्थ आहे, गवताच्या काडीनेही ब्राह्मणास मारले किंवा गळ्यात कापड टाकून त्रास दिला किंवा खोट्या वादविवादात त्याला जिंकले तर हात जोडून माफी मागून त्याला प्रसन्न करावे. श्लोक क्रमांक 206. अवगुर्य तशब्दतः सहस्त्रमही हत्यच्च जिघासया ब्राह्मणस्य नरक प्रतिपद्यते. या श्लोकाचा अर्थ आहे, स्वतःच्या इच्छेने ब्राह्मणावर काठी उगारली तर 100 वर्षे नरक प्राप्त होतो आणि काठीने मारले तर 1000 वर्षे नरकात राहावे लागते. वरील दोन्ही श्लोकांवरून दिसून येते की त्या काळीही अनार्यांमध्येच नव्हे तर आर्य बहुजनांमध्येही आर्यभट ब्राह्मणांच्या बाबत अतिशय राग असावा. त्या क्रोधाचा उद्रेक होऊ नये म्हणून मनूने ब्राह्मणांना असे धर्मनियमांच्या कडेकूट बंदोबस्तात ठेवले, परंतु त्यांना सुधारण्याचा मात्र मंत्र दिला नाही. श्लोक क्रमांक 207. शोणित यावतः पांचून संगृहाती महितले तावंत्य शब्द सहस्त्राणी तत्कर्ता नरके वसेत. या श्लोकाचा अर्थ आहे, शस्त्राचा वार केल्यामुळे ब्राह्मणाच्या शरीरातून जमिनीवर सांडलेले रक्त जेवढे मातीचे कण भिसविते तितके 1000 वर्षे तो प्रहार करणारा पुरुष नरकात जातो. एवढी भयानक शिक्षा मनुस्मृती नामक धर्मग्रंथाने सांगितल्यावर प्रश्नच मिटला ब्राह्मणाला मारण्याचा. मग तो काहीही उपद्व्याप करो, इतरांचे मुर्दे पाडो तरी चालतील, ब्राह्मणाला तो कितीही घृणित कार्य करो, गवताच्या पातीनेही मारायचे नाही, हेही आरक्षण कोणास दिसत नाही. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकातील या पृष्ठांवर नमूद करतात, जे आपण जशीच्या तसे पाहिले आहेत. बरेच श्रोत्यांना असं वाटते की हे विचार व्हिडिओ बनवणाऱ्याचे असतील, तर तो त्यांचा गैरसमज आहे. व्हिडिओ डिस्क्लेमर त्यांनी काळजीपूर्वक वाचावे. तर मित्रांनो, मनुस्मृतीतील पाप, प्रायश्चित्त आणि दैवी शिक्षेच्या या अभ्यासातून आपल्याला मानवाच्या कर्माचा गहन अर्थ समजतो. प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी धर्मसत्य आणि प्रायश्चित्ताचे मार्ग या ग्रंथात स्पष्टपणे मांडले आहेत. आज आपण अभ्यासलेल्या 11व्या अध्यायातील काही श्लोकांमधून आपल्या जीवनात धर्म आणि नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित झाले की नाही हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल. पापापासून मुक्तीचा मार्ग कोणता आहे आणि जर तो स्वीकारला नाही तर दैवी शिक्षा किती कठोर असू शकते हे आपल्याला इथे दिसून येते. अखेरीस आपणास एक विचार देऊन हा प्रवास संपवू इच्छितो. धर्म म्हणजे केवळ शास्त्रांचे पालन नाही, तर आपल्या कृतींमधून सत्य, न्याय आणि परोपकाराचा मार्ग स्वीकारणे आहे. मनुस्मृतीसारख्या प्राचीन ग्रंथामधील शिकवण आपल्याला कशा प्रकारची मिळते की नाही मिळत हे श्रोत्यांवर सोपवतो. जर आपण ती समजून घेतली आणि योग्य पद्धतीने अंमलात आणायची की नाही हे आपल्यावर सोपवतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.